सुरुवात केली आहे, ज्याचा फायदा तुम्हाला यूपीएससी, एमपीएससी, IFS, AFO आणि RFO अशा विविध परीक्षेसाठी होईल. या इनिशिएटिव्ह मध्ये काल आपण यूपीएससी ऑप्शनल एग्रीकल्चरचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला सुरू केली होती. काल आपण क्वेश्चन पेपरचा पहिला प्रश्न आपण व्यवस्थित सॉल्व्ह करून घेतला आहे. ज्याच्यामध्ये डाऊट असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये विचारून घ्या. ओके, आज आपण याचा दुसरा भाग म्हणजे प्रश्न दुसरा बघणार आहोत यूपीएससी ऍग्रीकल्चर ऑप्शनलचा. ओके, 2024च्या पेपरचा आज आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 3 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत, ए, बी आणि सी. ए आणि बी हा क्वेश्चन 20 मार्काला विचारला आहे आणि सी हा क्वेश्चन 10 मार्काला विचारला आहे. असं प्रश्न 2 चं वेटेज संपूर्ण 50 मार्क आहे. क्लिअर? आणि जर तुम्ही प्रश्न क्रमांक 2 जर सॉल्व्ह करण्यासाठी चूज केला असेल तर तुम्हाला ए, बी आणि सी तिन्ही प्रश्नांची उत्तरं देण्यास म्हणजे तुम्ही बाध्य आहात किंवा हे तिन्ही प्रश्न तुमच्यासाठी कंपल्सरी असतील. क्लिअर? गाइस, 2 दिवसापूर्वी मी ऍग्रीकल्चर म्हणजे यूपीएससी ऍग्रीकल्चर ऑप्शनल आणि एमपीएससी ऍग्रीकल्चर ऑप्शनलचा सिलेबस डिकोड केला आहे. तो सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्या. क्लिअर? आज आपण आता दुसरा प्रश्न बघत आहोत. त्याच्यामधला ए प्रश्न बघू. लिस्ट आउट द क्रायटेरिया फॉर इसेन्शियलिटी ऑफ न्यूट्रिएंट. देन काय विचारलं त्यानंतर? डिफरन्शिएट बिटवीन इसेन्शियल, बेनिफिशियल, फंक्शनल एलिमेंट इन प्लांट न्यूट्रिएंट. त्यानंतर हाऊ आर द न्यूट्रिएंट एलिमेंट्स ऍब्सॉर्ब बाय द प्लांट्स. बघा, हा एक जरी प्रश्न वाचत असला तरी इथं 3 प्रश्न आहेत जे एकमेकांमध्ये गुंफून दिलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे क्रायटेरिया फॉर इसेन्शियलिटी ऑफ न्यूट्रिएंट. याच्यावरती तुम्हाला म्हणजे इनलिस्ट करायचे आहे किंवा कोणते क्रायटेरिया आहेत इसेन्शियलिटी ऑफ न्यूट्रिएंटचे. क्लिअर? त्यानंतर याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन हा विचारला की डिफरन्शिएट बिटवीन कोणाकोणामध्ये डिफरन्स सांगितलं? इसेन्शियल न्यूट्रिएंट, बेनिफिशियल न्यूट्रिएंट and functional element of plant nutrition. ओके, सो या 3 न्यूट्रिएंट मध्ये तुम्हाला काय विचारलं? डिफरन्स विचारलं. त्यानंतर यात तिसरा प्रश्न आहे तो हाऊ आर द न्यूट्रिएंट एलिमेंट ऍब्सॉर्ब बाय द प्लांट. जे तुम्ही हे न्यूट्रिएंट जे प्लांटला देणार आहे ते प्लांट ऍब्सॉर्ब कोणत्या पद्धतीने करतो. क्लिअर? हे 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तीनही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित असं लिहायचं आहे. सो काल आपण एक प्रश्नपत्र म्हणजे आन्सर रायटिंगचं एक स्वरूप, एक फॉर्मॅट बघितला होता. त्यामध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की पहिला जो आहे आपल्याला प्रश्नांची सुरुवात उत्तराची सुरुवात जी करायची आहे ती इंट्रोडक्शननी करायची. त्यानंतर सेकंडली येईल त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सरची बॉडी मध्ये काय येईल? तुमचं डिस्क्रिप्शन येईल. आणि तिसरं त्याचं कन्क्लुजन. आपला क्वेश्चन आन्सर रायटिंगचा फॉर्मॅट आहे. याच फॉर्मॅट मध्ये तुम्हाला प्रत्येक आन्सर व्यवस्थित म्हणजे द्यायचा आहे. ओके, सो आपण बघूया आता प्रश्न पहिला. याच्यामध्ये जो ए हा प्रश्न आहे त्याच्यामधला हा पहिला वाला प्रश्न बघू. लिस्ट आउट द क्रायटेरिया ऑफ फॉर इसेन्शियलिटी ऑफ न्यूट्रिएंट. इसेन्शियलिटी ऑफ न्यूट्रिएंटचा क्रायटेरिया काय आहे तो बघायचा आहे. क्लिअर? आता मी तुम्हाला सांगितलं होतं की इंट्रोडक्शननी आधी स्टार्टिंग करायची. सो इंट्रो मध्ये आपण काय लिहिणार? क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी म्हणजे काय? राईट? क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी. ज्यांचा ऍग्रीकल्चर स्ट्रीम आहे त्यांची क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी ही म्हणजे ही जी कॉन्सेप्ट आहे ती परफेक्ट आहे. पण जे ऍग्रीकल्चर स्ट्रीम मधून नाहीये ते प्लीज लक्ष द्या. क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी म्हणजे काय? म्हणजे आधी आपण याची डेफिनेशन किंवा व्हॉट इज मीन बाय क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी बघू. ओके, ऑल द डायव्हर्स मिनरल्स element present in plant are not really necessary for the plant. म्हणजे प्लांट मध्ये असणारे काही इलेमेंट जे आहेत तर ते खरोखरच प्लांटला आवश्यक असतात का? म्हणजे काही असे इलेमेंट आहेत. फॉर एक्झाम्पल मानवी आहारामध्ये बघू आपण की ज्यावेळेला तुम्ही जेवणाची गोष्ट करता त्यावेळेला भाकरी, भाजी, चपाती, डाळ, राईस वगैरे हे सगळे इम्पॉर्टंट असतात.
पण ज्यावेळेला तुम्ही काजू बदाम किंवा अजून फ्रुट्स वगैरे याचा विचार केला तर ते आवश्यकच आहे जीवन जगण्यासाठी असा काही प्रकार नाही. असेल तर उत्तम, वाढीसाठी असेल तर उत्तम, पण जगूच शकणार नाही असं काही होणार नाहीये त्यामध्ये. क्लिअर? मग तसंच प्लांटच्या बाबतीत आहे, काही इलिमेंट जे आहेत तर ते प्लांटला खरोखर आवश्यक असतात, जे प्लांटला कधी असले तर उत्तमच आहे आणि नसले तरी प्लांटच्या ग्रोथवर किंवा त्याच्या लाईफ सायकल वरती काही परिणाम होतो असा विषय येत नाही. ओके. Some plants are grow close to nuclear test site. Also have the radioactive strontium in them. काही जे प्लांट्स आहेत ते न्यूक्लिअर टेस्ट ज्या ठिकाणी होते तिथेही ग्रो करतात आणि त्यांच्यामध्ये तर रेडिओ ऍक्टिव्ह असणार म्हणजे किरणोत्सारी स्ट्रॉन्टियम पण आढळतं. मग तेही प्लांट जगतातच की. क्लिअर? त्यात बघू, सम प्लांट हॅव known to exhibit selenium while some exhibit gold stack. काही प्लांट मध्ये तर सेलेनियम पण असतं आणि काही मध्ये गोल्डचा म्हणजे सोन्याचा अंशही आढळतो. राईट? Some element that term necessary or essential for plant need have to have specific structure and physiological growth. असे काही एलिमेंट जे नेसेसरी आहेत किंवा इसेन्शियल आहेत प्लांटच्या ग्रोथ साठी आणि त्यांच्या स्ट्रक्चरल किंवा शारीरिक वाढीसाठी त्यांचा इम्पॉर्टंट रोल आहे. क्लिअर? पण तो रोल आहे तर ठीक आहे ना, पण तो कसा असावा? तो प्रमाणामध्ये असावा. राईट? मग तो प्रमाणशीर जो देण्याचा जो क्रायटेरिया आहे म्हणजे न्यूट्रिएंट आपण ज्यावेळेला वनस्पतीमध्ये देतो तर तेव्हा तो प्रमाणशीर असावं असा जो क्रायटेरिया आहे त्याला आपण क्रायटेरिया फॉर इसेन्शियलिटी असं म्हणतो. आवश्यक असतील असे घटक जमिनीपर्यंत किंवा प्लांटच्या मुळाशी पोहोचवणं त्याला आपण क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी असं म्हणतो. क्लिअर? बघा, the element to be essential component without which process to the life cycle incompleted. असे काही घटक ज्याशिवाय प्लांटची लाईफ सायकल आहे ती कशी राहणार आहे? इनकम्प्लीट राहणार आहे. क्लिअर? मग बघा, क्रायटेरिया फॉर इसेन्शियलिटी वॉज गिवन बाय अर्नॉन अँड स्टाउट इन year 1939. ओके, 1939 ला क्रायटेरिया फॉर इसेन्शियलिटी क्रायटेरिया फॉर इसेन्शियलिटी हे मांडलं होतं ऑर्नॉन आणि स्टाउट यांनी. क्लिअर? म्हणजे ही जी कॉन्सेप्ट आहे ती स्टाउट आणि अर्नॉन यांनी मांडली आहे. आता बघू क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी म्हणजे लिस्ट बघायची आपल्याला क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटीची, जो याच्यामध्ये मेन क्वेश्चन दिलाय ना तुम्हाला, क्रायटेरिया लिस्ट आउट द क्रायटेरिया फॉर इसेन्शियलिटी. सो आता ती लिस्ट बघूया आपण काय क्रायटेरिया आहेत इसेन्शियलिटीचे. राईट? सो बघा, फर्स्ट क्रायटेरिया आहे द एलिमेंट मस्ट बी ऍब्सोल्युटली नेसेसरी फॉर द सपोर्टिंग नॉर्मल ग्रोथ. म्हणजे नॉर्मल ग्रोथ होण्यासाठी आवश्यक असणारे घटक. ओके. सेकंडली काय? रिप्रोडक्शन अमंगेस्ट द प्लांट. म्हणजे नॉर्मल ग्रोथ होण्यासाठी आणि प्लांटचं रिप्रोडक्शन होण्यासाठी ऍब्सोल्यूट नेसेसरी घटक जे आहेत इन अब्सेन्स ऑफ दज एलिमेंट, अशा घटकांच्या अब्सेन्स मध्ये प्लांट आर नॉट एबल टू कंप्लीट देअर लाईफ सायकल. असे जर घटक अब्सेंट असतील तर प्लांट त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करू शकणार नाही. और सेट द सीड, किंवा ते सीड पण बेअर करू शकणार नाही. अशाला आपण म्हणजे असे एलिमेंट प्लांटला देणंच आवश्यक आहे. हे आहे त्याचं पहिलं इम्पॉर्टंट. क्लिअर? सेकंड बघूया आपण, द रिक्वायरमेंट ऑफ the element must be specific or not replicable by the another element. असे एलिमेंट ज्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही किंवा ज्या एलिमेंटला कोणीच रिप्लेस करू शकत नाही असे एलिमेंट्स. क्लिअर? इन अदर वर्ड, every element has important role assigned and the lack of one element cannot be fulfilled by another. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचं त्याचं एक सेपरेट कार्य आहे आणि ते जे कार्य आहे तोच एलिमेंट पार पाडू शकतो.
त्याची जागेवर दुसरा कुठलाही इलेमेंट ते कार्य फुलफिल करू शकत नाही असे इलेमेंटला आपण इसेन्शियल न्यूट्रिएंट असं म्हणतो किंवा इसेन्शियल न्यूट्रिएंटचा क्रायटेरिया असं म्हणतो. क्लिअर. त्यानंतर थर्ड वन बघूया. द इलेमेंट मस्ट बी डायरेक्टली इन्व्हॉल्व्ड इन मेटाबॉलिझम ऑफ प्लांट. प्लांटच्या किंवा वनस्पतीच्या चयापचय क्रियेमध्ये ते इलेमेंट डायरेक्टली इन्व्हॉल्व होतं. राईट. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस मध्ये असेल किंवा ज्याला फोटोसिंथेसिस मध्ये असेल, हे डायरेक्टली इलेमेंट काय होतं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं, त्याला आपण इसेन्शियल क्रायटेरिया म्हणतो. म्हणजे ते इलेमेंट इसेन्शियलच आहे असं आपण तेव्हा म्हणू शकतो. क्लिअर. त्यानंतर चौथा क्रायटेरिया आहे डिसऑर्डर्स टू प्रॉब्लेम्स इन व्हेरियस disorders and problems in various process might be observed due to the lack of certain essential element. त्या इसेन्शियल इलेमेंट किंवा त्या घटकाच्या कमतरतेमुळे त्यांना डिसऑर्डर्स म्हणजे वनस्पतींमध्ये डिसऑर्डर्स दिसून येतात. राईट. जसं मानवामध्ये जर व्हिटॅमिन ए कमी पडलं तर रातआंधळेपणा येतो, व्हिटॅमिन सी कमी पडलं तर गरमी होते. तसंच वनस्पतीमध्ये असे काही इलेमेंट्स आहेत की जे कमी पडल्यानंतर त्यांना डिसऑर्डर्स होतात. राईट. त्यानंतर पाचवा क्रायटेरिया आहे द मिसिंग इलेमेंट नीड टू रिप्लेनिश इन ऑर्डर टू प्रोडक्ट अँड ऑर्डर टू प्रोडक्ट द प्लांट फ्रॉम फर्दर डिटेरियोरेशन. ओके. जर मिसिंग असतील इलेमेंट तर काय होतं तिथे की प्रॉब्लेम्स म्हणजे प्रॉब्लेम्स ते क्रिएट होतात. सो हे 5 क्रायटेरिया आहे की 5 निकष आहेत ज्याच्यावरून आपण ठरवतो की खरंच हे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. ओके. हे खरंच इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. असे इसेन्शियल न्यूट्रिएंट ओळखण्याचे हे 5 क्रायटेरिया आपल्याला लिहायचे आहेत. मग या पेजवरती असे 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत have been found in essential plant growth and metabolism. जे प्लांटच्या चयापचय क्रियेमध्ये आणि त्याच्या ग्रोथ मध्ये हेल्प करतात असे 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत जे या क्रायटेरियाच्या आधारित तयार केले आहेत किंवा या क्रायटेरियाच्या आधारित ते शोधून काढले आहेत. मग असे कोणते आहेत? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, फेरस, त्यानंतर बोरॉन, त्यानंतर कॉपर, झिंक, ओके, मॉलिब्डेनम, त्यानंतर क्लोरीन, निकेल एक्सेट्रा. ओके. सो असे 17 इसेन्शियल इलेमेंट आहेत जे या 5 क्रायटेरियावरून आपण म्हणजे जे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत असं मानलं जातं. क्लिअर. त्यानंतर बघा आता याच्यामधला सब क्वेश्चन जो आहे यामधला सब क्वेश्चन आहे सेकंड वाला. काय सब क्वेश्चन आहे? डिफरन्स बिटवीन इसेन्शियल, बेनिफिशियल अँड फंक्शनल इलेमेंट इन द प्लांट न्यूट्रिएंट. म्हणजे आता या तिन्हीतला आपल्याला काय करायचा? डिफरन्स शो करायचा आहे. क्लिअर. सो बघू आपण डिफरन्स काय आहे. आता इसेन्शियल तर आपल्याला समजलंच आहे. इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणजे काय की ज्याच्याशिवाय प्लांटची वाढ पूर्ण होऊ शकत नाही, प्लांट रिप्रोड्यूस करू शकत नाही आणि प्लांटच्या मेटाबॉलिझम मध्ये त्याचा डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असते, त्याला आपण काय म्हणतो? इसेन्शियल न्यूट्रिएंट असं म्हणतो. राईट. सो आपण सगळ्यात आधी इसेन्शियल न्यूट्रिएंट, बेनिफिशियल न्यूट्रिएंट आणि फंक्शनल न्यूट्रिएंट त्या तिघांच्या आपण व्याख्या म्हणजे डेफिनेशन लिहून घेणार आहोत. म्हणजे पहिला फरक याच्यामध्ये लक्षात येईल. बघा इसेन्शियल न्यूट्रिएंट मध्ये इसेन्शियल न्यूट्रिएंट इज अ न्यूट्रिएंट दॅट इज necessary for plant growth, development and reproduction. Okay. Essential nutrients have specific function in plant physiology and required for plant to complete their life cycle. म्हणजे असे न्यूट्रिएंट ज्यांच्याशिवाय त्याची ग्रोथ होऊ शकत नाही, प्लांटची डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही, रिप्रोडक्शन होऊ शकणार नाही आणि प्रत्येक इसेन्शियल न्यूट्रिएंट मध्ये एक स्पेसिफिक फंक्शन असतं जे प्लांटच्या फिजिओलॉजिकल ग्रोथला म्हणजे रिक्वायर्ड असतं. ओके. त्यानंतर आपण बघूया बेनिफिशियल न्यूट्रिएंट म्हणजे काय. बेनिफिशियल न्यूट्रिएंट आर इलेमेंट टू सबस्टन्स that the stimulate plant growth and provide yield and enhance stress tolerance. Okay. But they are not essential for plant survival and complete their life cycle. Right. म्हणजे काय की जे स्टिम्युलेट करतात प्लांट ग्रोथ
करतात आणि इन्हान्स करतात स्ट्रेस टॉलरन्स. राईट, म्हणजे ते काय करतात की अदर फंक्शन्स ज्याला आपण बेनिफिशियल फंक्शन असं म्हणू शकतो, प्लांट ग्रोथला मदत करतात, त्यानंतर उत्पादन वाढीला मदत करतात. राईट, परंतु ते प्लांटच्या सर्वायवल मध्ये म्हणजे ते असले तर खूपच छान, पण नसले तरी त्याचा एवढा काय परिणाम होत नाही. म्हणजे प्लांट जगून निघतं पण पाहिजे तशा क्वालिटी मध्ये जगू शकत नाही. राईट, सो त्याला आपण काय म्हणतो की म्हणजे प्लांटची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचं काम बेनिफिशियल न्यूट्रिएंट करतात, प्लांट जगवण्याचं काम इसेन्शियल न्यूट्रिएंट करतात. राईट, फंक्शनल न्यूट्रिएंट म्हणजे काय? फंक्शनल न्यूट्रिएंट इज an element or substance that play a specific role in plant metabolism, right, in growth and development, often contributing improve plant and performance stress tolerance. म्हणजे फंक्शनल न्यूट्रिएंट जे आहे ते फंक्शनल काम करतं, एक स्पेसिफिक काम करतं असं की ज्याचा फायदा प्लांटच्या मेटाबॉलिझमला म्हणजे गुड मेटाबॉलिझम होतं, ग्रोथ होतं. म्हणजे हे जे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे ना, ती मानवी शरीरासाठी भाजी आणि भाकरी आहे आणि प्लांट मध्ये इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. राईट, भाजी भाकरी डाळ राईस याच्याशिवाय माणूस जगू शकणार नाही. ओके, बेनिफिशियल म्हणजे काय की तुमचं काजू बदाम वगैरे जे काही तुम्ही फ्रूट काजू बदाम वगैरे खाल ते बेनिफिशियल न्यूट्रिएंट असेल. आणि फंक्शनल न्यूट्रिएंट म्हणजे काय, जिमला जे जातात जिम बॉईज ते वे प्रोटीन वगैरे घेतात ते फंक्शनल न्यूट्रिएंट इथे समजून जावा. पण प्लांटच्या बाबतीत हे तिन्ही सेमच आहेत. राईट राईट, त्यानंतर बघा, त्यानंतर सेकंड आपण याच्यातला डिफरन्स बघूया. सेकंड डिफरन्स बघूया. नेसेसरी एलिमेंट मध्ये बघू, नेसेसरी फॉर प्लांट ग्रोथ कॅनॉट ग्रो अँड डेव्हलप नॉर्मली विदाउट दिस न्यूट्रिएंट. नॉर्मली पण ते डेव्हलप होऊ शकत नाहीत आणि ग्रो होऊ शकत नाही किंवा त्यांची लाईफ सायकल कंप्लीट होऊ शकणार नाही इसेन्शियल नेसेसरी मध्ये. नॉट इसेन्शियल फॉर ऑल प्लांट, सर्वच प्लांटला याची गरज असतेच असं नाही. राईट, while beneficial nutrient can beneficial for some plant, काही थोडेशाच प्लांटला जे इम्पॉर्टंट प्लांट आहे किंवा इम्पॉर्टंट ज्याला आपण कमर्शियल क्रॉप जर म्हणू शकतो त्याच्यासाठी इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट हा म्हणजे हा गरजेचा आहे. कारण आपल्याला गुड इल्ड आपल्याला काढायचे त्याच्यापासून, म्हणून इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट हे गरजेचं आहे. क्लिअर, त्यानंतर नॉट इसेन्शियल फॉर ऑल प्लांट. राईट, हे पण सर्व प्लांटला इसेन्शियल नाहीये, काही स्पेसिफिक प्लांटला ते इसेन्शियल आहे आणि हे स्पेसिफिक रोल काय करतं, निभवतं. क्लिअर, त्यानंतर बघा तिसरा जो डिफरन्स आहे महत्वाचा, स्पेसिफिक फंक्शन्स such as essential nutrient has a specific role in plant physiology. राईट, म्हणजे इसेन्शियल न्यूट्रिएंटचा जो रोल येतो तो येतो प्लांट फिजिओलॉजी मध्ये. त्यानंतर बेनिफिशियल न्यूट्रिएंट कॅन इन्हान्स प्लांट ग्रोथ अँड इम्प्रूव्ह इल्ड. राईट, अँड इन्क्रीज रेजिस्टन्स टू स्ट्रेस. प्लांट ग्रोथ मध्ये, इम्प्रूव्ह इल्ड मध्ये याचा काय होतो, यूज होतो. त्यानंतर स्पेसिफिक फंक्शन, functional nutrient participate in specific biochemical process or metabolism pathway. मेटाबॉलिझम पाथवे मध्ये हे वर्क करतं, हे इल्ड इम्प्रूव्ह करण्यासाठी वर्क करतं आणि हे प्लांट जगवण्यासाठी वर्क करतं. राईट, त्यानंतर एक्झाम्पल NPK मगाशी बघितलेले ते 17 एलिमेंट याच्या हे आहे एक्झाम्पल्स आहेत सिलिकॉन, सोडियम, कोबाल्ट आणि सेलेनियम. आणि याचं एक्झाम्पल आहे सिलिकॉन. राईट, सो हे झाले आपले डिफरन्स बिटवीन इसेन्शियल, बेनिफिशियल आणि फंक्शनल न्यूट्रिएंट मध्ये. सो आता या प्रश्नाचं किंवा याचं आपल्याला काय लिहायचं, कन्क्लुजन. अंडरस्टँडिंग द रोल ऑफ एलिमेंट कॅन हेल्प टू ऑप्टिमाइजिंग प्लांट न्यूट्रिशन. तिघांचाही रोल काय की प्लांट न्यूट्रिशन ऑप्टिमाइज करणे, क्रॉप इल्ड इम्प्रूव्ह करणे आणि प्रमोट सस्टेनेबल ऍग्रीकल्चर प्रॅक्टिसेस. तिघांचाही मोटो काय आहे, सेम आहे. सो तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळालं. सुरुवात आपण कशाने केली, सुरुवात केली आपण इंट्रोडक्शननी. राईट,
सुरुवात केली आपण क्रायटेरिया फॉर इसेन्शियलिटीच्या इंट्रोडक्शनने. त्यानंतर आपण काय लिहिलं, त्याची लिस्ट केली, कशाची, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटीची लिस्ट. त्यानंतर डिफरन्स बिटवीन इसेन्शियल, बेनिफिशियल आणि फंक्शनल इलेमेंट ऑफ प्लांट न्यूट्रिएंट बघितलं. त्यानंतर आता तिसरा क्वेश्चन, ह्याच्यातला तिसरा सब टॉपिक बघायचा आहे आपल्याला, हाऊ आर द न्यूट्रिएंट इलेमेंट ऍब्सॉर्ब बाय द प्लांट. आता तुम्ही हे न्यूट्रिएंट दिले सगळे, कुठले, बेनिफिशियल, इसेन्शियल आणि आणि फंक्शनल न्यूट्रिएंट तुम्ही दिले. आता ते प्लांट ऍब्सॉर्ब कसे करणार, हा तिसरा प्रश्न बघू आपण. राईट, बघा थर्ड क्वेश्चन मध्ये ऍब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट बाय प्लांट. आता त्याचं इंट्रोडक्शन थोडक्यात द्यायचं आपल्याला, त्यानंतर त्याचे स्टेप्स लिहायचे. राईट, प्लांट absorb the nutrient element through their roots, basic आहे, through their roots from the surrounding soil or growth of medium. सगळ्यात महत्त्वाचं ग्रोथ ऑफ मीडियम तर सॉइल आहे, पण कोकोपीट, ॲक्वेरियम वगैरे पण वापरायला लागले, ॲक्वाकल्चरनी म्हणजे क्रॉप ग्रो पण करतायत. सो हे ग्रोथ मीडियम आहेत प्लांट्सचे. राईट, सो ग्रोथ मीडियम मधून काय घेतात, हे न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतात. The process involved several steps. या स्टेप्स ने ते काय करतात, प्रोसेस करतात. राइट, फर्स्ट प्रोसेस आहे ती रूट ग्रोथ अँड एक्सप्लोरेशन. सर्वात आधी ते रूट काय करतात, एक्सप्लोर करतात, है ना. रूट आधी काय करतात, ते एक्सप्लोर करतात, रूट पसरवतात. Then plant root grow and explore the soil and increase the surface area of nutrient uptake. म्हणजे त्याचा जो हा सरफेस एरिया आहे तो काय करतात, न्यूट्रिएंट अपटेकचा वाढवतात. त्यानंतर सेकंडली न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी. न्यूट्रिएंट मस्ट बी अवेलेबल इन फॉर्म that plant can be absorbed often as ions or soluble compounds. ओके, सोल्युबल कंपाऊंड मध्ये ते न्यूट्रिएंट्स काय असायला पाहिजे, तुमच्या शेतामध्ये अवेलेबल असायला हवे. त्याच वेळेला प्लांट काय करू शकतात, न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करू शकतात. त्यानंतर रूट एब्सॉर्प्शन. राइट, न्यूट्रिएंट आर ऍब्सॉर्ब थ्रू द रूट सेल मेम्ब्रेन ऑफन वेअर स्पेसिफिक ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स. राइट, ते रूट सेल मेम्ब्रेन द्वारे काय करतात, न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतात आणि कुठे ट्रान्सपोर्ट करतात, वाया स्पेसिफिक प्रोटीन. ओके, त्यानंतर ऍक्टिव्ह और पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. Nutrient can absorb through the active transport, means requiring energy, right, and passive transport means following concentration gradient. Right, त्यानंतर symplastic or apoplastic pathway. The nutrient can move their plant via symplastic pathway, means through their cells, root cells, or the apoplastic pathway means through the cell wall. Clear? प्लांट मध्ये सेल वॉल असते ना. राइट, त्यानंतर बघा की फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द न्यूट्रिएंट ऍब्सॉर्प्शन इन्क्लूड. काय असू शकतं बघा की फॅक्टर्स न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करण्यामध्ये. एक आहे सॉइल पीएच. तुमचा सॉइल पीएच हा काय असायला पाहिजे, मेंटेन असायला पाहिजे. त्यानंतर न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी तुमची ऍम्पल असायला पाहिजे, पुरेशी असायला पाहिजे. रूट हेल्थ प्लांटची स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात मोठं काय, वॉटर अवेलेबिलिटी असायला हवी. जर वॉटर नसेल आणि फक्त न्यूट्रिएंट असेल तर ते सॉल्युबल होणार नाही आणि प्लांट त्यांना ऍब्सॉर्ब करू शकणार नाही. त्यामुळे वॉटर अवेलेबिलिटी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स. राईट, त्यानंतर टेम्परेचर पण असायला हवं. राईट, हे 5 फॅक्टर आहेत जे प्ले करतात रोल कशामध्ये, न्यूट्रिएंट ऍब्सॉर्प्शन इन प्लांट. राईट, सो हा क्वेश्चन तुम्हाला समजला, हा क्वेश्चन तुम्हाला सर्व समजला. हा 20 मार्कांचा प्रश्न आहे. अप्रॉक्सिमेटली 300 ते 350 शब्दामध्ये आपल्याला याचा आन्सर रायटिंग करायचा आहे. म्हणजेच बघा याच्यामध्ये एकात एक 3 प्रश्न असे गुंतले आहेत, तर 3 प्रश्नांचं उत्तर साधारणतः 100 शब्दांमध्ये तुम्हाला द्यायचं आहे. राईट, आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल, म्हणजे याचं उत्तर कसं लिहायचं, याचा फॉर्मॅट कसा आहे उत्तराचं. राईट, आता बघा
क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये बी काय विचारलाय तो, बी मध्ये विचारलंय डिफरन्स बिटवीन सॉइल फर्टिलिटी अँड सॉइल प्रोडक्टिव्हिटी. राईट, काय विचारलंय, हा प्रश्न 20 मार्कांचा आहे बरं. याच्यामध्ये विचारलंय डिफरन्स बिटवीन सॉइल फर्टिलिटी अँड सॉइल प्रोडक्टिव्हिटी. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट ऑफ गुड ऍग्रिकल्चर सॉइल. राईट, प्रश्न एक काय विचारलाय, सॉइल फर्टिलिटी आणि सॉइल प्रोडक्टिव्हिटी मधला डिफरन्स विचारलाय. सेकंड क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला, ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट फॉर म्हणजे अशी ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट म्हणजे काय, जे गुड ऍग्रिकल्चर सॉइल मध्ये आहे, सॉइल मध्ये असणारे महत्त्वाचे घटक ऑर्गॅनिक मॅटर. त्यानंतर तिसरं विचारले कंपेअर विथ दॅट सॉइल दॅट फॉरेस्ट सॉइल. आणि ऑर्गॅनिक मॅटर हे ऍग्रिकल्चरल सॉइल मध्ये आणि फॉरेस्ट सॉइल मध्ये कशा प्रमाणात आहे हे तुम्हाला कंपॅरिझन करायला सांगितलंय. हा आहे तिसरा प्रश्न. आणि याच्यातच अजून एक प्रश्न लपलेला आहे, सजेस्ट वे टू मेंटेन सॉइल ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट अँड इम्प्रूव्ह क्रॉप प्रोडक्टिव्हिटी. राईट, हा विचारलाय छोटासा चौथा प्रश्न की सॉइल ऑर्गॅनिक मॅटर इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय काय कराल आणि सॉइल ऑर्गॅनिक मॅटरचा क्रॉप प्रोडक्टिव्हिटी मध्ये म्हणजे काय होईल असं नाही, बट सॉइल ऑर्गॅनिक मॅटर क्रॉप प्रोडक्टिव्हिटी साठी महत्त्वाचे आहे आणि सॉइल ऑर्गॅनिक मॅटर तुम्ही कसं इम्प्रूव्ह कराल, हा या प्रश्नाचा अर्थ आहे. राईट, तर चारही प्रश्न आहे तुम्हाला हे समजले असतील याच्यामध्ये असणारे. आणि हे चार जे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत ते आहेत 20-20 मार्काला, सॉरी 20 मार्काला. हा संपूर्ण बी क्वेश्चन आहे, हा आहे 20 मार्काला. म्हणजे 4 प्रश्न विचारले आणि 4 प्रश्न 20 मार्काला आहेत. समजलं. बघा अशाच पद्धतीने हिडन क्वेश्चन असतात एकात एक गुंतलेले, एकच क्वेश्चन वाटू नये हा तुम्हाला. बघा क्वेश्चन नंबर बी बघतोय आपण, डिफरन्स बिटवीन सॉइल फर्टिलिटी अँड सॉइल प्रोडक्टिव्हिटी. डिफरन्स बिटवीन सॉइल फर्टिलिटी अँड सॉइल प्रोडक्टिव्हिटी. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, आधी या प्रश्नाचं इंट्रो, सेकंड बॉडी आणि थर्ड कन्क्लुजन. राईट, सो इंट्रोडक्शन मध्ये काय येईल, आधी सॉइल फर्टिलिटीची डेफिनेशन. राईट, त्यानंतर सॉइल प्रोडक्टिव्हिटीची डेफिनेशन. राईट, सॉइल फर्टिलिटी बघू काय, द कंपोनेंट ऑफ सॉइल प्रोडक्टिव्हिटी स्पेशली रेफर्स टू soil ability to provide essential nutrient to plant in amount and proportion that support healthy growth, high crop yield. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय, म्हणजे जमिनीची उत्पादकता. सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय की कंपोनेंट ऑफ सॉइल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे सॉइल प्रोडक्टिव्हिटी साठी महत्त्वाचे असणारे घटक त्या मातीमध्ये असावे. त्याचबरोबर महत्त्वाचे जे घटक आहेत जे कशाचा रोल प्ले करतात, म्हणजे इसेन्शियल न्यूट्रिएंट आपण जे मगाशी बघितलं, जे प्लांट ग्रोथ मध्ये सपोर्ट करतात आणि हेल्दी प्लांट ग्रो करणे आणि त्याचबरोबर हाय क्रॉप यील्ड देणे, अशा दोन्हीही ज्याच्यामध्ये ऍबिलिटी असतात. आणि in essence the soil fertility focus on availability of nutrient within the soil. म्हणजे सॉइल मध्ये इसेन्शियल न्यूट्रिएंट असावे, सॉइल मध्ये इसेन्शियल न्यूट्रिएंट असावे अशी सॉइल ज्याला म्हणजे ज्याला आपण अशा सॉइलच्या प्रॉपर्टीला आपण सॉइल फर्टिलिटी असं म्हणतो. क्लियर. त्यानंतर बघा सॉइल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, सॉइल प्रोडक्टिव्हिटी इन्क्लूड soil fertility plus inherent management related factors affecting the plant growth and development. Then if the capacity of in soil its normal environment for producing crop under the specified management system. सॉइल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय की सॉइलची उत्पादकता त्याच्या फर्टिलिटी सहित आणि त्यामध्ये इनहेरिटन्स मॅनेजमेंट असावी जी प्लांट ग्रोथला काय करणार नाही, अफेक्ट करणार नाही.
त्याला आपण काय म्हणतो, सॉइल प्रोडक्टिव्हिटी असं म्हणतो. राईट. सो आता सॉइल प्रोडक्टिव्हिटी आणि सॉइल फर्टिलिटी या दोन्हीच्या डेफिनेशन्स आपण बघितल्या आहेत. आता जाऊया आपल्या प्रश्नाच्या मेन बॉडी कडे. राईट. इंट्रोडक्शन झालं, आता बॉडी बघूया. काय म्हणता हा, म्हणजे काय लिहायचं आता या प्रश्नांमध्ये. याच्यामध्ये लिहिलंय काय, डिफरन्स बिटवीन, लिहायचे डिफरन्स बिटवीन सॉइल फर्टिलिटी अँड सॉइल प्रोडक्टिव्हिटी. सो याचे काही डिफरन्स आहेत ते बघूया आपण. सॉइल fertility it is an index of available nutrient to plant, है ना. सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय, इंडेक्स ऑफ अवेलेबिलिटी न्यूट्रिएंट इन प्लांट. आणि सॉइल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, इट इज यूज टू इंडिकेट क्रॉप यील्ड. हे जे आहे फर्टिलिटी म्हणजे न्यूट्रिएंट किती आहे, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे यील्ड किती देऊ शकते. आपण म्हणतो ना खारी जमीन, काळी जमीन, खडकाळ जमीन असं. इन्फ्लुएन्स बाय फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स ऑफ सॉइल and depend on upon fertility and location. राईट. म्हणजे ही सॉइल ह्याला याच्यावरती ना फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल घटक परिणाम करतात. प्रोडक्टिव्हिटी त्याचा असलेल्या फर्टिलिटी वरती, सॉइल फर्टिलिटी वरती डिपेंड करतं की त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट किती आहेत, आणि सेकंडली त्याचं लोकेशन मॅटर करतं. ओके. कोकणातली जी माती आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी वेगळी, आणि पठारावरची जी माती आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी वेगळी. राईट. त्यानंतर बघा, इट इज फंक्शन ऑफ अवेलेबल न्यूट्रिएंट ऑफ सॉइल. राईट. हे काय दाखवतं, अवेलेबल न्यूट्रिएंट इन सॉइल, आणि हे फंक्शन कशाचं दाखवतं, सॉइल फर्टिलिटी अँड मॅनेजमेंट अँड क्लायमेट. राईट. त्यानंतर चौथा फॅक्टर आहे किंवा चौथा डिफरन्स आहे, ऑल फर्टाइल सॉइल आर नॉट प्रोडक्टिव्ह. सर्वच ज्या फर्टाइल सॉइल असतात तर त्या प्रोडक्टिव्ह असतातच असं नाही. आणि इथं मात्र ऑल प्रोडक्टिव्ह सॉइल आर फर्टाइल. राईट. त्यानंतर पाचवा घटक आहे, इट अन इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ द सॉइल, आणि इट इज नॉट इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ द सॉइल. राईट. त्यानंतर याचं कन्क्लुजन बघू आपण. Soil fertility and soil productivity both are vital role play in agriculture, but they present different aspects of soil capacity to support plant growth. Right. दोन्ही पण soil productivity आणि soil fertility दोघेही ऍग्रीकल्चर मध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात, परंतु त्याचे एस्पेक्ट काय आहेत, डिफरंट आहेत. राईट. म्हणजे कुणाच्या बाबतीत, प्लांट ग्रोथच्या बाबतीत आणि सॉइल कॅपॅसिटीच्या बाबतीत. स्वतः ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट इन गुड ऍग्रीकल्चरल सॉइल, याच्यातला सेकंड जो क्वेश्चन आहे, सब क्वेश्चन, तो बघू आपण. काय विचारलाय सेकंड सब क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट. काय विचारले, ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट ऑफ गुड ऍग्रीकल्चर सॉइल. तर मग आपण बघूया व्हॉट इज ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट, है ना. जैविक घटक मातीतला, मातीमधला जैविक घटक बघायचा जो ऍग्रीकल्चर साठी काय आहे, खूप महत्वाचा आहे. मग आता ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट म्हणजे काय, द ऑर्गॅनिक मटेरियल आर फ्रॅक्शन ऑफ अ सॉइल include approximately by the weight of 5% living organism. म्हणजे अशी माती ज्याच्या वेट मध्ये 5% हे काय असले पाहिजे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असले पाहिजेत, म्हणजे मायक्रोब्स असले पाहिजेत, इसेन्शियल मायक्रोब्स. राईट. ज्याच्यात 10% क्रॉप रेसिड्यूज असला पाहिजे. समजलं. त्यानंतर 33 to 50% डिकम्पोजिंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे कुजलेलं ऑर्गॅनिक मॅटर हवे, म्हणजे जैविक घटक हवे आहेत. आणि त्यानंतर 33 to 50% स्टेबल ऑर्गॅनिक मॅटर, दॅट मीन ह्युमस हवा आहे, ह्युमस, ज्याच्यामुळे जमिनीला काळा रंग प्राप्त होतो, असा ह्युमस. राईट.
म्हणजे 30 ते 50% ह्युमस पाहिजे, 30 ते 50% डिकम्पोजिंग घटक म्हणजे कुजलेले घटक हवे, 5% त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा ज्याला आपण मायक्रोब्स म्हणतो, आणि 10% क्रॉप रेसिड्यूज म्हणजे कुजलेला पालापाचोळा, कुजलेला नाही पण गळालेला पालापाचोळा किंवा प्लांटचे पडलेले घटक पाहिजे, राईट, जमिनीवरती पडलेले घटक. तर त्याला आपण काय म्हणू शकतो, ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट म्हणू शकतो. ओके. ह्युमस on the other hand, the organic material that has been covered by the microorganism to resist the decomposition, and humus improve the soil fertility, acting as the survivor for nutrient and increasing the water holding capacity. राईट. जर जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट असतील तर ते सगळ्यात महत्वाचं काय करतात, सॉइल फर्टिलिटी वाढवतात आणि न्यूट्रिएंट काय करतात की जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काय करतात, वाढवतात. त्याचबरोबर बघू, इम्प्रूव्ह सॉइल स्ट्रक्चर अँड फ्लेबिलिटी. सॉइलचं जे स्ट्रक्चर आहे ते चांगलं करतात. त्याचबरोबर प्रोव्हाइडिंग अ सोर्स ऑफ एनर्जी टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग सॉइल ऑर्गॅनिझम. मातीमध्ये असणारे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यासाठी अन्नाचा घटक, अन्नाचा सोर्स तिथं काय होतो, निर्माण होतो. कारण बरेचसे असे डिकम्पोजर्स आहेत जे जमिनीवरती पडलेल्या पालापाचोळ्यावरती, जमिनीवरच्या प्लांट्सच्या डेड ऑर्गन्स वरती जगतात. त्यामुळे त्यांना एक गुड सोर्स ऑफ फूड अवेलेबल होऊन जातो. राईट. आता आपण त्यातच दुसरा एक प्रश्न विचारलाय की ऑर्गॅनिक मॅटरच्या ह्याच्यावरून, ऑर्गॅनिक मॅटरवरून सॉइल, फॉरेस्ट सॉइल आणि ऍग्रिकल्चरल सॉइल यामध्ये डिफरन्स सांगा, असा एक प्रश्न विचारलाय. त्याच्यामध्ये सब क्वेश्चन आहे. त्यामध्ये बघा, कम्पेअर इट विथ द फॉरेस्ट सॉइल. म्हणजे ऑर्गॅनिक मॅटरची अवेलेबिलिटी ऍग्रिकल्चर सॉइल मध्ये आणि फॉरेस्ट सॉइल मध्ये कशी आहे, त्यामधला डिफरन्स आपल्याला काय करायचा आहे, शो करायचा आहे. राईट. सो बघूया आपण तो डिफरन्स. बघा, ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट फॉरेस्ट सॉइल मध्ये जनरली हाय असतो, राईट, आणि ऍग्रिकल्चर सॉइल मध्ये हा लोअर असतो ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट. कारण ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट म्हणजे काय, कुजलेला पालापाचोळा, त्यानंतर खाली पडलेले ऑर्गन्स म्हणजे पडलेल्या फांद्या, फळे, कुजलेल्या वनस्पती, हा ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट आहे. तो ऑब्विसली फॉरेस्ट सॉइल मध्ये हा जास्तच असणार आहे आणि ऍग्रिकल्चर सॉइल मध्ये हा कमी असणार आहे. राईट. म्हणजे ऍग्रिकल्चर सॉइल मध्ये शेतकरी जेवढं टाकेल ऑर्गॅनिक मॅटर, कंपोस्ट टाकेल तेवढाच असणार आहे, आणि फॉरेस्ट सॉइल मध्ये हा जास्त असणार आहे. राईट. ऑर्गॅनिक मॅटर डिस्ट्रीब्युशन हे कसं असणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड इन अपर लेअर. अपर लेअर म्हणजे ओन्ली सॉइल क्रस्ट वरती, अर्थ क्रस्ट वरती असणार आहे. वरचा जो भाग असतो सॉइलचा त्याच्यावरतीच असणार आहे. कारण तिथे कुठल्याही फार्मर्स ऍक्टिव्हिटीज होत नाही, म्हणजे प्लोईंग होत नाही, नांगरणी वगैरे अशा प्रॅक्टिसेस फॉरेस्ट मध्ये होणार नाही. त्यामुळे ते जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते फक्त कुठे आहे, अप्पर लेवल वरतीच आहे. राईट. आणि इकडे मोर इव्हेंटली डिस्ट्रीब्युटेड. कारण का, शेतकरी काय करतो फार्म मध्ये, त्याच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे ज्या कल्चरल प्रॅक्टिसेस असतात, कोणत्या, ज्या फ्लोईंग आहेत, राईट, त्यानंतर बिडिंग आहेत, अशा कल्चरल प्रॅक्टिस जो कंपोस्ट शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये टाकला तर तो कंपोस्ट काय होतो, व्यवस्थित सगळीकडे इव्हनली पसरल्या जातो. संपूर्ण खालच्या लेअर पर्यंत म्हणजे मुळाशी जाईपर्यंत तो पसरला जातो. त्याचबरोबर डिकम्पोजिशन बघा, या ठिकाणी मोर कॉम्प्लेक्स आहे आणि स्लोअर अँड डीपर लेयर्स. खूप जास्त गुंतागुंतीचं आहे डिकम्पोजिशन. कुजण्याची प्रक्रिया ही स्लो आहे. कुजलं की ते फार डीप पर्यंत जातं, कारण आताच म्हटलंय की कुठल्याही फार्मर ऍक्टिव्हिटीज तिथे होत नाही. या ठिकाणी डिकम्पोजर व्हेरी फास्ट होतं आणि मोर युनिफॉर्म होतं, शेतामध्ये सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये होतं. राईट. त्यानंतर ह्युमस टाईप, हा मॉल्डर ह्युमस. इथे मॉल्डर ह्युमस असतो आणि इथे हायर प्रपोर्शन ऑफ ह्युमिक ऍसिड या ठिकाणी काय होतं, क्रिएट होतं.
त्यानंतर बघा इनपुट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. मग ऑर्गॅनिक मॅटरचं कसं काय इनपुट आहे? कॉन्ट्रीब्यूट इनपुट फ्रॉम प्लांट अँड नेचर, कारण सगळे प्लांट असतात, ट्रीज असतात जंगल मध्ये, आणि प्रायमरी क्रॉप रेसिड्यूज अमेंडमेंट्स. ओके, म्हणजे काय की शेतकरी काय करतो की त्याच ठिकाणी जे वनस्पतीचे अवशेष आहेत तेच त्या ठिकाणी हे करतो, गाडतो किंवा जमिनीमध्ये कुजवतो किंवा पुरतो. राईट. त्यानंतर टिलेज, मिनिमम टिलेज, कारण टिलेज प्रॅक्टिसेस होतच नाहीत आणि इकडे फ्रिक्वेंट टिलेज. राईट. मला सांगा फॉरेस्ट सॉइल आणि ऍग्रिकल्चरल सॉइल मध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक मॅटर कोणत्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतं हे समजलं का? राईट. आता हा तिसरा प्रश्न आपण पूर्ण केला याच्यामधला. आता याचाच उपप्रश्न हा चौथा बघूया. काय विचारलं इथे? सजेस्ट वे टू मेंटेन सॉइल ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट, इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी. राईट. म्हणजे काय? जैविक घटक, जमिनीतील जैविक घटक टिकवण्यासाठी म्हणजे उपाय सांगा जेणेकरून काय होईल, प्रोडक्टिव्हिटी, सॉइलची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होईल. Some ways to maintain soil organic matter content and improve crop productivity. असे कोणते कोणते घटक आहेत ते बघूया. मेंटेनिंग सॉइल ऑर्गॅनिक मॅटर हा पहिला वे आहे. राईट. ज्याच्या म्हणजे आपण जे ऑर्गॅनिक मॅटर ते व्यवस्थित टिकवण्यासाठी काय काय करू शकतो. सगळ्यात आधी मेंटेन ऑर्गॅनिक सॉइल ऑर्गॅनिक मॅटर. आधी सॉइल ऑर्गॅनिक मॅटर काय करायचे? मेंटेन करायचे. मग ते कसे? ऑर्गॅनिक अमेंडमेंट्स, इंटरक्रॉप रेसिड्यूज, ॲनिमल मॅन्युअर, त्यानंतर कंपोस्ट आणि ग्रीन मॅन्युअर इनटू द सॉइल. ऑर्गॅनिक प्रक्रिया करायची इथे. काय? क्रॉप रेसिड्यूज म्हणजे वनस्पतीचे अवशेष वापरायचे जमिनीमध्ये. त्याचबरोबर ॲनिमल मॅन्युअर म्हणजे जनावरांची विष्ठा किंवा ॲनिमल वेस्ट ज्याला आपण म्हणतो. त्याचबरोबर कंपोस्ट खत. त्यानंतर ग्रीन मॅन्युअर आपल्याला सॉइल मध्ये काय करायचंय? मिक्स करायचंय. त्यानंतर यूज कव्हर क्रॉप, प्लांट कव्हर क्रॉप टू प्रोटेक्ट इनरिच द सॉइल. त्यानंतर काय करायचे? क्रॉप काय करायचे? कव्हर करून टाकायचे सॉइलने. त्यानंतर रेड्यूस टिलेज, मिनिमम सॉइल डिस्टर्बन्स अँड प्रिझर्व ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे टिलेज प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या काय करायच्या आहेत? मिनिमाइज करायच्या आहेत. का बरं? कारण ऑर्गॅनिक मॅटरला जास्त डिस्टर्ब करायचा नाही म्हणून. त्यानंतर मल्चिंग, अप्लाय ऑर्गॅनिक मल्च सांगितलंय, ऑर्गॅनिक नॉट प्लास्टिक मल्च, टू रिटेन मॉइश्चर अँड सप्रेस द वीड. याने काय होईल? मॉइश्चर पण काय राहील? व्यवस्थित मेंटेन राहील, जास्त पाण्याची आवश्यकता भासणार नाही. म्हणजे तरीवरती काय करायचंय? मल्च अंतरायचंय, ते पण कुठलं? ऑर्गॅनिक. म्हणजे त्याने काय होईल? मॉइश्चर मेंटेन राहील आणि त्याचबरोबर वीड पण सप्रेस राहील. म्हणजे वीडची जी ग्रोथ आहे, गवताची जी ग्रोथ आहे ती पण काय होईल? तण नियंत्रण होईल थोडक्यात. राईट. त्यानंतर पाचवं आहे क्रॉप रोटेशन, रोटेट क्रॉप टू इम्प्रूव्ह सॉइल हेल्थ अँड फर्टिलिटी. सॉइल हेल्थ आणि फर्टिलिटी साठी क्रॉप रोटेशन आवश्यक आहे, म्हणजे अल्टरनेट क्रॉपिंग. त्यानंतर इम्प्रूव्हिंग क्रॉप प्रोडक्टिव्हिटी. त्यामध्ये बघू आपण सॉइल टेस्टिंग महत्वाचा घटक आहे. रेग्युलरली टेस्ट द सॉइल टू डिटरमाइन न्यूट्रिएंट लेवल अँड पीएच. त्या सॉइल मध्ये कोणते कोणत्या न्यूट्रिएंटची कमतरता आहे, काय रिकमेंडेशन्स आहेत, त्यासाठी सॉइल टेस्टिंग करणं जास्त आवश्यक आहे. आणि जमिनीचा पीएच पण आपल्याला माहिती होतो सॉइल टेस्टिंग रेग्युलर केल्यामुळे. त्याचबरोबर बॅलन्स फर्टिलायझेशन. राईट. अप्लाय फर्टिलायझर बेस्ड ऑन सॉइल टेस्टिंग रिझल्ट. सॉइल टेस्ट करून आल्यानंतर जे घटक कमी आहेत तेवढेच फक्त फर्टिलायझर या ठिकाणी यूज करायचे आहेत, ज्याला बॅलन्स फर्टिलायझेशन असं म्हणतो. राईट. त्यानंतर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय?
manage pests and diseases using a combination technique, right? म्हणजे काय, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट अँड इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट करायची आहे विथ टेक्निक्स. त्यानंतर इरिगेशन मॅनेजमेंट, ऑप्टिमाइज वॉटर यूज टू प्रमोट हेल्दी क्रॉप ग्रोथ, राईट? म्हणजे जेवढं पाणी लागणार आहे ऑप्टिमाइज करायचंय, राईट? इरिगेशन मॅनेजमेंट त्याला म्हणतो आपण. त्यानंतर क्रॉप सिलेक्शन, चूज क्रॉप व्हरायटी सुटेबल फॉर लोकल कंडिशन. ज्या लोकल कंडिशन मध्ये ज्या व्हरायटी सूट होतील अशाच व्हरायटीज काय करायच्या, क्रॉपच्या चूज करायच्या आहेत. त्यानंतर इल्ड वाढवण्यासाठी ज्या ऍडिशनल स्ट्रॅटेजीज आहेत त्या बघूया. फर्स्टली कॉन्झर्वेशन ऍग्रीकल्चर, इम्प्लिमेंटेशन प्रॅक्टिसेस लाईक नो टिल अँड रेड्यूस टिल फार्मिंग. टिल मीन्स टिलेज, हा मिनिमम टिलेज, त्याला आपण कॉन्झर्वेशन ऍग्रीकल्चर असं म्हणतो, राईट? म्हणजे ती एक कॉन्सेप्ट आहे कॉन्झर्वेशन ऑफ ऍग्रीकल्चरची, एक मेथड आहे, राईट? त्यानंतर ऍग्रोफॉरेस्ट्री, इंटिग्रेट ट्रीज इनटू ऍग्रीकल्चरल लँडस्केप्स. जास्तीत जास्त काय करा, ट्रीज ग्रो करा, ट्रीज वाढवा. त्यानंतर क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, ग्रो मल्टिपल क्रॉप्स टू प्रमोट बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीला प्रमोट करण्यासाठी मल्टिपल क्रॉप्स काय करा, ग्रो करा. त्याचबरोबर ऑर्गॅनिक फार्मिंग, यूज नॅचरल मेथड टू कंट्रोल पेस्ट अँड डिसीजेस. पेस्ट आणि डिसीजेस साठी काय करा, ऑर्गॅनिक कंट्रोल नॅचरल मेथड यूज करा, राईट? कुठलेही पेस्टिसाइड्स आणि अशा प्रकारची औषधं वापरू नका की ज्याच्या ऍग्रीकल्चर वरती किंवा मानवी शरीरावरती दुष्परिणाम होईल. त्यानंतर सॉइल कॉन्झर्वेशन, हे महत्वाचं आहे. इम्प्लिमेंट मॅन्युअर टू प्रिव्हेंट एरोजन अँड सॉइल डिग्रेडेशन. सॉइल डिग्रेडेशन आणि एरोजन स्टॉप करण्यासाठी सॉइल कॉन्झर्वेशन करणे हे काय गरजेचं आहे. सो अशा प्रकारच्या इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी आवश्यक आहे. असे 5 जे आहेत, असे 5 घटक आहेत ज्यामुळे काय होईल, क्रॉप यील्ड मजबूत होऊन जाईल, राईट? त्यानंतर या प्रश्नाचं आलं कन्क्लुजन, लास्ट घटक. बाय इम्प्लिमेंटेशन these strategies you can maintain soil organic matter content, improve crop productivity and promote sustainable agricultural practices, right? वरील जे न्यूट्रिएंट तुम्ही जर वापरले किंवा इम्प्लिमेंटेशन या स्ट्रॅटेजीचे जे इम्प्लिमेंटेशन केलं आणि तुम्ही ऑर्गॅनिक मॅटर कंटेंटचा जर वापर केला तर त्याद्वारे तुमची शाश्वत शेती होऊ शकेल आणि तुमचं क्रॉप प्रोडक्टिव्हिटी पण काय होईल, वाढेल, राईट? आता बघूया, हा क्वेश्चन कंप्लीट झालाय. या प्रश्नामध्ये तुम्हाला काही अडचण आहे का बघा. आपण बघितलं याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन सॉइल फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. त्याचबरोबर सेकंड बघितलं व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट फॉर गुड ऍग्रीकल्चरल सॉइल. त्यानंतर कम्पेअर विथ दॅट फॉरेस्ट सॉइल. आणि चौथा ह्याच्यातला सब टॉपिक बघितला किंवा सब क्वेश्चन बघितला, सजेस्ट वे टू मेंटेन सॉइल ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट अँड इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी, राईट? आय होप गाईज तुम्हाला हे 4ही प्रश्न म्हणजे छोटे छोटे जे या दुसऱ्या प्रश्नामध्ये गुंफून दिलेले आहेत ते 4ही प्रश्न तुम्हाला समजले असतील. तर आपण क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया, जो क्वेश्चन नंबर 2 चा एक छोटासा सब क्वेश्चन आहे, राईट? आता त्याच्यामध्ये बघा, हा प्रश्न आहे तुम्हाला GS3 ला जाईल, GS1 ला आहे आणि ऍग्रीकल्चर ऑप्शनलला तर हा सिलेबसलाच आहे. म्हणजे हा GS3 GS1 ला सिलेबसला असलेला घटक आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जे ऍग्रीकल्चर ऑप्शनल आहे त्यांनीही करायचं नाहीये आणि जे नाहीये त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं नाहीये, कारण हा प्रश्न जसा तसा GS3 ला पण येऊ शकतो, GS1 ला पण येऊ शकतो, राईट? आता बघा प्रश्न काय विचारलाय, व्हॉट डू यू मीन बाय टर्म रिमोट सेन्सिंग, राईट? रिमोट सेन्सिंग हा तुम्हाला GS1 ला पण आहे, GS3 ला पण आहे आणि प्रीला पण आहे, प्रीला पण आहे, राईट? राज्यसेवेच्या प्रीला पण आहे GIS, राईट? आणि GIS, रिमोट सेन्सिंग आणि GIS, राईट? And what are their application in agriculture and forestry?
आता याच्यामध्ये दोन छोटे छोटे प्रश्न आहेत, राईट. काय प्रश्न पहिला, व्हॉट डू यू मीन बाय रिमोट सेन्सिंग अँड GIS, आणि दुसरा प्रश्न आहे व्हॉट आर देअर इम्प्लिकेशन्स applications in agriculture and forestry. फॉरेस्ट्री आणि ऍग्रिकल्चर मध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंगचा काय रोल आहे, असा प्रश्न येतो, राईट. असे दोन प्रश्न एकात एक विचारलेले आहेत आणि हा प्रश्न आहे 10 मार्कांसाठी. छोटा आहे पण मार्कही छोटे आहेत, राईट. सो आपण हा प्रश्न बघूया. समजतंय ना, क्लिअर होतंय ना गाईज? ही जी इनिशिएटिव्ह आहे ही आपण युट्यूब वरती सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये आपण डेली क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेत आहोत 2024 ते 2014 चे ऍग्रिकल्चर ऑप्शनलचे. गाईज युट्यूबवर अजून एक इनिशिएटिव्ह आपण सुरू करत आहोत, म्हणजे आता जसं आपण ऍग्रिकल्चर ऑप्शनल घेतलंय तसं ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजीची पण आपण बॅच घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल UPSC चे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहोत 2024 ते 2014 पर्यंत, राईट. आणि मग त्यामधून काय होईल की GS1 तुमचा मजबूत बनून जाईल, GS2 ला पण अँथ्रोपॉलॉजी आहे, GS3 ला पण आहे एन्शंट ट्रेड, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये केस स्टडीज आणि फिलॉसॉफर्स असल्यामुळे, कारण अँथ्रोपॉलॉजी मध्ये कल्चरचा भरपूर पार्ट आहे, त्यामुळे फिलॉसॉफर्स पण आहेत आणि केस स्टडीज पण आहेत, त्यामुळे एथिक्स आणि इंटिग्रिटीला थोडासा फायदा नक्की होईल. त्याचबरोबर कल्चरवरचा पार्ट असल्यामुळे तुम्हाला एसे रायटिंगला पण त्याचा भरपूर फायदा होईल. सो अशा पद्धतीने आपण बॅच डिझाईन केली आहे. युट्यूब वरती आपण फक्त प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून घेणार आहोत. मात्र आपला जो ऍप आहे गोरे पाटील सायन्स अकॅडमी, ज्याची आता डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे. सो गोरे पाटील सायन्स अकॅडमी वरती आपण दोन कोर्स लॉन्च केले आहेत. एक कोर्स आहे ऍग्रिकल्चर ऑप्शनल साठी, ज्याचा फायदा तुम्हाला ऍग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये MPSC, UPSC, IFS, RFO आणि AFO या 5 परीक्षा देण्यासाठी होईल. त्याचबरोबर आपण सेकंड जो कोर्स लॉन्च करत आहोत तो कम्प्लीट अँथ्रोपॉलॉजी, तो तुम्हाला UPSC ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी आणि MPSC ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी मध्ये असेल, राईट. त्याच्यामध्ये मी मराठीमधून डिस्क्रिप्शन पण दिलेलं आहे आणि मराठीतून तुम्हाला त्या गोष्टी बऱ्याचशा समजून सांगितल्या आहेत, ज्याचे फक्त इंग्लिश सोर्स अवेलेबल आहे, राईट. सो अशा पद्धतीने आपण दोन्ही बॅच डिझाईन केले आहेत, ज्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 कम्प्लीट कव्हर होऊन जाणार आहे आणि ती कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच असेल, त्यामुळे 360 डायमेन्शननी पेपर 1 आणि पेपर 2 आपण कव्हर केलेला आहे. सो सगळ्यांनी ऍप डाउनलोड करा आणि कोर्सला एनरोल नक्की करा, राईट. सो बघूया आपण क्वेश्चन नंबर 2 चा लास्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर C. बघा क्वेश्चन नंबर C मध्ये आहे व्हॉट डू यू मीन बाय टर्म रिमोट सेन्सिंग अँड GIS. हा आहे पहिला क्वेश्चन, तो आधी बघू. आता याचं पण आपण तोच फॉर्मॅट, एक इंट्रोडक्शन, सेकंड बॉडी आणि थर्ड कन्क्लुजन, राईट. हा फॉर्मॅटच आहे प्रत्येक आन्सर रायटिंगचा, तो मी दर वेळेला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आन्सर रायटिंगला ती तुमचं म्हणजे सवयच लागली पाहिजे आन्सर रायटिंग करताना, राईट. सो आता आपण आधी दोन्हीच्या डेफिनेशन बघून घेऊया. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय आणि GIS म्हणजे काय, राईट. सो रिमोट सेन्सिंग बघूया. रिमोट सेन्सिंग इज अ टेक्नॉलॉजी टू गॅदर इन्फॉर्मेशन, analyzing an object or phenomenon without making any physical contact. कुठल्याही फिजिकल कॉन्टॅक्ट शिवाय इन्फॉर्मेशन गॅदर करणं, म्हणजे अशी रिमोट सेन्सिंग ही अशी एक टेक्नॉलॉजी आहे जी इन्फॉर्मेशन एकत्र करते, तिचं अनालाइज करते, अनालिसिस करते आणि कुठल्याही फिजिकल कॉन्टॅक्ट शिवाय, राईट. This technology is used to numerous fields like geography, hydrology, ecology, oceanography, त्यानंतर ग्लॅसियोलॉजी अँड जिओलॉजी. विविध क्षेत्रांमध्ये रिमोट सेन्सिंगचा काय होतो, यूज होत असतो, राईट. सो रिमोट सेन्सिंगची डेफिनेशन तुम्हाला क्लिअर झाली. आय होप ही पाठ पण झाली असेल, कारण तुम्ही प्रिलियमचा सगळेजण अभ्यास करता आहात आणि प्रिलियम मध्ये रिमोट सेन्सिंग आहेच.
सो जास्त वेळ इथे न घालवता आपण पुढे बघूया. व्हॉट इज GIS मीन्स जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे बघा, द सिस्टीम इज अ टूल that used to mapping, analyzing feature event on earth. अर्थ वरती होणारे जे फिजिकल इव्हेंट आहेत त्यांचं अनालायझिंग अँड मॅपिंग करण्यासाठी जी सिस्टीम किंवा जे टूल वापरल्या जातं त्याला आपण काय म्हणतो, GIS असं म्हणतो. राईट. म्हणजे अर्थ वरचे इव्हेंट कोणते, की सपोज कुठे हे होणार आहे, काय चक्रीवादळ येणार आहे, कुठे सुनामी वगैरे असं काही प्रकार दिसतोय का, अर्थवरचे प्रत्येक इव्हेंटची मॅपिंग करणं हे कुणाचं काम आहे, GISचं काम आहे. राईट. The remote sensing and GIS is technologies combine major database operations like statistical analysis and query with maps. राईट. हे दोन्ही एक कंबाईन टेक्नॉलॉजी आहे जी काय करते, स्ट्रॅटेजिकल अनालिसिस करते. The GIS manage the information on location, on location, and provide tools for analyze, display on different statistics or include population, economic development, characteristics, and vegetation. Right? It also allows the linkage database to make dynamic display. Dynamic display देतो तो एक. Right? These ability make GIS different from other system and make wide range to provide and public remote sensing application for planning and predicting the outcomes from the remote sensing satellites. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्सने दिलेले ज्या इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती अनालिसिस करणं हे कुणाचं काम आहे, म्हणजे अनालिसिस करण्यासाठी जे टूल वापरतो आपण ज्याला आपण GIS असं म्हणतो. सो GIS आणि रिमोट सेन्सिंग हे सर्वच म्हणजे हे जे फील्ड्स आहेत या सर्वच फील्ड मध्ये काय आहे, इम्पॉर्टंट आहे. राईट. सो याला काय म्हणू शकतो आपण, रिमोट सेन्सिंग अँड GIS प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन अवर डे टू डे लाईफ. राईट. There are numerous applications in agriculture and forestry. Right? So मला सांगा, हा फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्लिअर झाला. फर्स्ट क्वेश्चन क्लिअर झाला. काय विचारलं इथे, व्हॉट इज मीन बाय टर्म रिमोट सेन्सिंग अँड GIS. रिमोट सेन्सिंग आणि GIS काय आहे एवढाच फक्त प्रश्न होता जो आपण लिहिला आहे. ही त्याची इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. सेकंड बघूया, देअर ऍप्लिकेशन म्हणजे कुणाचे ऍप्लिकेशन, रिमोट सेन्सिंगचे आणि GIS चे ऍप्लिकेशन कुठे, ऍग्रिकल्चर मध्ये आणि फॉरेस्ट मध्ये. राईट. बघा, ऍप्लिकेशन इन ऍग्रिकल्चर, ऍप्लिकेशन इन ऍग्रिकल्चर कुठे कुठे कामाला येतं बघा रिमोट सेन्सिंग आणि GIS. क्रॉप आयडेंटिफिकेशन अँड मॅपिंग. राईट. म्हणजे क्रॉपचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी GIS आणि रिमोट सेन्सिंग यूज होतो. बघा, आता तुम्ही म्हणाल क्रॉपचं मॅपिंग काय करायचंय, त्याच्याशिवाय कसं करणार ना, किती हेक्टर वरती कोणतं पीक घेतलंय. इंडिया प्रोडक्शनच्या बाबतीत नव्हे पण लागवडीच्या बाबतीत कितव्या नंबरला आहे हे कसं कळणार, क्रॉप आयडेंटिफिकेशन वरून. कोणतं क्रॉप कुठे आहे, कोणत्या भागामध्ये जास्त ग्रो होतं, कोणत्या भागामध्ये कमी ग्रो होतं, हे कशावरून करणार, क्रॉप आयडेंटिफिकेशन आणि त्याच्या मॅपिंग वरून, किती प्रमाणामध्ये ते पीक आहे. सो बघा, रिमोट सेन्सिंग अलाउ टू ॲक्युरेट आयडेंटिफिकेशन अँड मॅपिंग ऑफ डिफरंट क्रॉप टाइप. म्हणजे जो पीक विमा पण आपण भरतो ना, पीक विम्यामध्ये पण ते कळून जाईल की खरंच शेतकऱ्यांनी पीक विमा जो भरलाय तो खरंच हे क्रॉप त्यांनी ग्रो केलाय का आणि खरंच त्या ठिकाणी नुकसान झालंय का हे बघण्यासाठी सुद्धा आयडेंटिफिकेशन ऑफ अ क्रॉप आणि मॅपिंग आवश्यक आहे. त्यानंतर हेल्पिंग लँड यूज अँड प्लॅनिंग रिसोर्सेस अलोकेशन. सो लँड यूज साठी, लँड यूज तुम्ही करण्यासाठी आणि लँड यूजचं प्लॅनिंग करण्यासाठी पण ही काय आवश्यक आहे, आपल्याला रिमोट सेन्सिंग आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड बघू, क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग. बाय अनालायझिंग स्पेक्ट्रल डाटा, remote sensing can
डिटेक्ट अर्ली साइन ऑफ स्ट्रेस, म्हणजे पिकांवरती कुठला रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो हेही रिमोट सेन्सिंग द्वारे सांगितलं जातं. त्यानंतर कुठला रोग येऊ शकतो आणि न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे का त्या ठिकाणी, राईट. कारण तो काय करतोय, ऍक्च्युअली ऍक्युरेट आयडेंटिफिकेशन करतोय. मग पानं कुठे पिवळी आहेत का, मॅग्नेशियम न्यूट्रिशन वगैरे काही कमी पडलंय का, हे सगळं कुठून दिसून येतं, रिमोट सेन्सिंगच्या सर्वेद्वारे दिसून येतं, राईट. त्यानंतर इनॅबिलिटी टाइमली इंटरव्हेन्शन्स अँड प्रिव्हेंटिंग इल्ड लॉसेस, म्हणजे काय, इल्ड लॉस होण्यापासून आधीच आपल्याला रिमोट सेन्सिंग काय करतं, सावध करतं, राईट. त्यानंतर प्रिसियस ऍग्रीकल्चर, GIS integrate the data remote sensing other sources like soil map and weather data to optimizing resource use such as a fertilizer, water at a field level, right. म्हणजे ते काय करण्यासाठी, रिसोर्स यूज ऑप्टिमाइज करण्यासाठी ही आपल्याला कशाचा यूज होतो, GIS चा यूज होतो. त्यानंतर इल्ड इस्टिमेशन, की वो यावर्षी एवढ्या प्रमाणावरती तूर आहे, सो तुरीचं इस्टिमेट एवढं असू शकतं. जर इस्टिमेशन नाही केलं तर आपण म्हणजे आपल्याला कळणार नाही की किती प्रोडक्शन होईल. आणि जर का कमीच पडलं, समजा डाळ वगैरे कमी पडल्या, तर आपण म्हणजे भाव जोपर्यंत इंटरनॅशनल मार्केटला कमी आहे तोचपर्यंत आपण काय करू शकतो, ते पीक इम्पोर्ट करू शकतो. त्यामुळे इल्ड इस्टिमेशन याद्वारे होऊ शकतं, राईट. Remote sensing and GIS help the estimate crop yield before harvest, right. हार्वेस्ट करायच्या आधी ते एस्टिमेट करून ठेवतात, की अंदाज बांधून ठेवतात की एवढं गहू होतील, हे आपल्या लोकसंख्येला पुरेसे नाहीये, आपल्याला काय करावं लागेल, गहू इम्पोर्ट करावा लागेल, असं एस्टिमेशन इथे आधीच होऊन जातं, राईट. एडिंग इन मार्केट प्लॅनिंग पण होते अँड रिसोर्स मॅनेजमेंट होते, राईट, जसं मी आता सांगितलं तसं. त्यानंतर बघा इरिगेशन मॅनेजमेंट मध्ये पण GIS आणि याचा खूप मोठा रोल येतो. टू मॉनिटरिंग सॉइल मॉइश्चर काय करतो तो, सॉइल मॉइश्चर. त्याचबरोबर क्रॉप वॉटर स्ट्रेस थ्रू द रिमोट सेन्सिंग अँड हेल्प ऑप्टिमाइज इरिगेशन शेड्यूल, सेव्हिंग वॉटर अँड इम्प्रूव्ह वॉटर यूज इफिशियन्सी. याच्यासाठी इरिगेशन मॅनेजमेंट मध्ये रिमोट सेन्सिंग काय होतं, कामाला येतं. त्याचबरोबर पेस्ट अँड डिसीजेस डिटेक्शन, म्हणजे कुठलं पेस्ट ऍक्च्युअली आलंय किंवा त्याचं डिटेक्ट करणं, पेस्ट आणि डिसीज डिटेक्ट करणं, हे कुणाचं काम आहे, म्हणजे करण्यासाठी आपल्याला GIS चा काय होतो, यूज होतो. अर्ली डिटेक्शन ऑफ अ पेस्ट अँड इन्फेक्शन्स and diseases outbreak allow to target control measure and prevent widespread damage. तो डिसीज पसरण्याच्या आधीच त्याच्यावरती काय केलं जातं, कंट्रोल आणल्या जातं, कारण ते आधीच समजतं आपल्याला की हा डिसीज यायला लागला, तर त्याचं आधीच प्रिव्हेंटेशन केलं जातं. ओके. त्यानंतर सॉइल अनालिसिस साठी पण आपल्याला ऍग्रीकल्चर मध्ये महत्त्वाचं रिमोट सेन्सिंग वर्क करतं. रिमोट सेन्सिंग कॅन यूज टू मॅप सॉइल प्रॉपर्टी such as nutrient level and moisture content, which crucial for the precision farming, right. So soil analysis मध्ये सुद्धा काय होतं, रिमोट सेन्सिंग खूप जास्त वर्क करतं, राईट. त्यानंतर बघा ऍप्लिकेशन इन फॉरेस्ट्री. आता GIS आणि रिमोट सेन्सिंग फॉरेस्ट मध्ये कसं यूज होतं ते बघू, फॉरेस्ट साठी कसं यूज होतं ते बघू. ओके. फर्स्ट आहे तो काय करतो, डिफॉरेस्टेशन मॉनिटर करतो, राईट. डिफॉरेस्टेशन रिमोट सेन्सिंग प्रोव्हाइड अ पॉवरफुल टूल फॉर मॉनिटरिंग डिफॉरेस्टेशन रेट. डिफॉरेस्टेशन किती झालंय, किती प्रमाणामध्ये झालंय, कुठे कुठे जंगल तोड झालीये, या सर्वांचा डेटा कोण कलेक्ट करतं, रिमोट सेन्सिंग कलेक्ट करतं. अँड पॅटर्न अँड इट्स डिफॉरेस्टेशनचा पॅटर्न एक काय करतं, ते मॉनिटरेट करतं. त्यानंतर इनेबलिंग टायमिंग इंटरव्हेन्शन्स टू प्रोटेक्ट द फॉरेस्ट रिसोर्सेस, आणि फॉरेस्ट रिसोर्सेस प्रोटेक्ट करण्यामध्ये ते काय करतं, मदत करतं, राईट. त्यानंतर फॉरेस्ट इन्व्हेंटरी and management. GIS helps creating detailed forest map,
राईट. फॉरेस्ट मॅप क्रिएट करतो. त्यानंतर असिस्टिंग द टिंबर व्हॅल्यू, म्हणजे जे टिंबर आहे, जंगलातलं जे लाकूड आहे त्याची व्हॅल्यू अज्युम करतं. त्याचबरोबर मॅनेजिंग फॉरेस्ट रिसोर्सेस फॉर सस्टेनेबल हार्वेस्टिंग साठी फॉरेस्ट रिसोर्स काय करतं ते मॅनेज करतो. ओके. त्यानंतर फॉरेस्ट हेल्थ असेसमेंट. रिमोट सेन्सिंग कॅन यूज टू ऍक्सेस द फॉरेस्ट हेल्थ. फॉरेस्ट हेल्थ वाढवण्यासाठी रिमोट सेन्सिंग महत्वाचा रोल प्ले करतं. त्याचबरोबर डिटेक्ट साइन ऑफ डिसीज अँड इन्सेक्ट इन्फेक्शन्स. कुठला डिसीज आणि इन्सेक्ट नवीन तयार झाले किंवा ते काय डॅमेज देतात, तर त्याचंही डेटा कोण कलेक्ट करतं? रिमोट सेन्सिंग कलेक्ट करतं. राईट. त्यानंतर मॉनिटर इम्पॅक्ट ऑफ नॅचरल डिझास्टर्स. नॅचरल डिझास्टर्स काय काय येणार आहे त्या संदर्भातही माहिती आपल्याला कोण देतं? रिमोट सेन्सिंग देतं. त्यानंतर फायर रिस्क असेसमेंट अँड मॅनेजमेंट. राईट. म्हणजे जंगलामध्ये कधी कधी आग लागते, सो त्याचंही मॅनेजमेंट करण्यासाठी आणि त्याची आधीच माहिती मिळण्यासाठी आपल्याला कशाची गरज भासते? रिमोट सेन्सिंग आणि GIS ची गरज भासते. राईट. बघा, remote sensing data can use to identify areas with high fire risk. Right. त्यानंतर enabling proactive fire prevention measure efficient fire management. म्हणजे आग लागू नये म्हणून, म्हणजे वनवा पेटू नये जंगलात म्हणून केलेली मॅनेजमेंट आणि रिस्क कमी करण्याचं काम कोण करतं? रिमोट सेन्सिंग यंत्रणा करते. राईट. त्याचबरोबर आपण बघूया वाईल्ड हॅबिटॅट मॅपिंग. राईट. वाईल्ड लाईफ हॅबिटॅट मॅपिंग. GIS can integrate remote sensing data with other information to map and access wildlife habitat, aiding in conservation efforts. राईट. म्हणजे वाईल्ड लाईफचं काय करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी किंवा त्यांना त्यांचं मॅपिंग करण्यासाठी, म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये किती वाईल्ड लाईफ हॅबिटॅट आहे कोणत्या एरियामध्ये, त्याचं मॅप करण्यासाठी रिमोट सेन्सिंगचा आणि GIS चा काय केला जातो आणि रिमोट सेन्सिंगचा वापर केला जातो. ओके. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळाला असेल. त्याचबरोबर एक क्वेश्चनचं काय बघूया, कन्क्लुजन बघू. इन इसेन्स both remote sensing and GIS are invaluable tools for sustainable agriculture and forestry. हे दोन्ही टूल्स कशामध्ये यूज होतात? सस्टेनेबल शाश्वत शेती आणि वन संवर्धनामध्ये कामाला येतात. राईट. अँड प्रोव्हाइडिंग डाटा इनसाइट, इन्फॉर्मेशन, डिसिजन मेकिंग अँड रिसोर्स मॅनेजमेंट मध्येही GIS आणि रिमोट सेन्सिंग काय होतात? उपयुक्त ठरतात. आय होप गाईज तुम्हाला हे तीनही क्वेश्चन्स व्यवस्थित समजले असतील. त्याचं आन्सर रायटिंग फॉर्मॅटही तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं तसं तुम्हाला जर का ऍग्रिकल्चर आणि अँथ्रोपॉलॉजीचा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही ऍप वरून म्हणजे ऍप डाउनलोड करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. त्या कोर्सची फीज मी लवकरच डिक्लेअर करेल. त्याचबरोबर तुम्हाला अजून काय हवं आहे का, ऍग्रिकल्चर मध्ये तुम्हाला आणखी काही मदत लागेल का, हेही तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.